गुरु का आणि कशासाठी करावा असा प्रश्न तुमच्याही मनात आहे का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. चला जाणून घेऊया. ईश्वर सर्वव्यापी आहे हे खरं, परंतु संसारी माणूस जो अज्ञान आणि अपूर्णतेने ग्रस्त असतो त्याला ईश्वराच्या सर्वव्यापी स्वरूपाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी मार्गदर्शनाची गरज असते. ही गरज पूर्ण करते गुरु. गुरु हे ईश्वरी तत्वाचे मूर्त स्वरूप आहे, जे शिष्याच्या मनातील अंधार दूर करून त्याला आत्मसाक्षात्काराच्या दिशेने नेते. ज्याप्रमाणे आई आपल्या प्रेमळ स्पर्शानं बाळाला शांत करते, अगदी त्याचप्रमाणे गुरुचा सत्संग शिष्याच्या दुःखांना कमी करतो आणि त्यांच्या मनाला शांती प्रदान करतो. गुरुमुळे मंत्र प्राप्ती होते आणि मंत्र हा इष्टदेवतेशी जोडणारा सेतू आहे. गुरु, मंत्र आणि इष्टदेवता यांच्या एकीकरणातूनच साधकाच्या चैतन्याची उन्नती होते, ज्यामुळे मोक्षप्राप्तीचे मार्ग सुकर होतात असं सांगितलं जातं. गुरुतत्व हे ईश्वरी तत्वाचाच एक अंश आहे, जे साधकाला अज्ञानातून ज्ञानाकडे, दुःखातून सुखाकडे आणि बंधनातून मुक्तीकडे घेऊन जाते. आणि यासाठीच गुरु करावा असं सांगितलं जातं. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.